स्टँडर्ड 10 सायन्स 1 आपला चॅप्टर क्रमांक चालू आहे 4 आणि त्याचं आज आहे लेक्चर क्रमांक 4. धड्याचं नाव काय आहे? इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता आज आपल्याला पाहायचंय मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, जो आपण जे आहे चालू केलेला आहे. पाहूयात पुढचा मुद्दा. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि या मॅग्नेटिक इफेक्ट मध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेले काय, व्हेन करंट पासेस थ्रू कंडक्टर इट प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. आणि ह्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन देण्यासाठी कोणता रूल वापरलेला आपण? राईट हँड थंब रूल, जो आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलेला आहे. की आता याचं काय आहे की याला इलेक्ट्रोमॅग्नेटिझम असं सुद्धा म्हणतात बरं का, जे हेनरी ओरस्टेड नावाच्या सायंटिस्टने काय केलेलं आहे, डिस्कवर केलेले. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ह्या मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचा? तर इट इज अ टेम्पोररी इफेक्ट. सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, तर हा टेम्पोररी इफेक्ट आहे. टेम्पोररी इफेक्ट म्हणजे हा तात्पुरता इफेक्ट आहे. इट वर्क्स अनलेस करंट स्टॉप्स. जोपर्यंत करंट फ्लो होतो तोपर्यंत हे काम करतं. वन्स करंट स्टॉप्स, एकदा का करंट स्टॉप झाला, दिस मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट किंवा ज्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणतो, इट डिसअपियर्स. ते काय होतं? डिसअपियर होतं. त्यानंतर काय आहे की ॲज करंट इन्क्रीजेस दिस इलेक्ट्रोमॅग्नेटिझम इन्क्रीजेस. ॲज करंट डिक्रीजेस दिस इलेक्ट्रोमॅग्नेटिझम डिक्रीजेस. आपण जसं जसं करंट वाढवत जाऊ तसा तसा हा मॅग्नेटिक इफेक्ट सुद्धा वाढत जातो, किंवा जसं जसं करंट कमी होईल तसा तसा हा मॅग्नेटिक इफेक्ट सुद्धा काय होतो? कमी होतो. इन अदर वर्ड्स आपण काय म्हणू? दिस मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्हॅल्यू ऑफ करंट. की करंटची व्हॅल्यू वाढली, इफेक्ट वाढतो. करंटची व्हॅल्यू कमी झाली, हे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम सुद्धा काय होतं? कमी होतं. त्यानंतर हे जे आहे ॲज डिस्टन्स फ्रॉम कंडक्टर इन्क्रीजेस दिस मॅग्नेटिक इफेक्ट डिक्रीजेस. म्हणजे हे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट काय आहे की पूर्णपणे कंडक्टरच्या जवळ कसा असतो? खूप स्ट्रॉंग असतो. आणि जसं जसं आपण कंडक्टर पासून दूर जाऊ तसा तसा हा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट सुद्धा काय होतो? डिक्रीज होत जातो. आणि हे जे आहेत ह्या दीज आर द सम कॅरेक्टरिस्टिक्स. ह्या काय झालेल्या आहेत, आपण ऑलरेडी काय केलेले आहेत? डिस्कस केलेले आहेत. पण काय थोडंसं विसरायला नको, म्हणून आपल्याला काय करावं लागतं? हे थोडं 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 प्रत्येक वेळेस आपण काय करत जाऊ? रिकॅप करत जाऊ की लास्ट लेक्चरमध्ये आपण काय घेतलेले. कारण हे काय कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्शनल चॅप्टर आहे, म्हणून आपल्याला हे थोडंसं रिकॅप. तुमच्या त्या सिरियलमध्ये वगैरे असते की नाही रिकॅप, तारक मेहता का उलटा चष्मा, काल काय झालं, अगदी तसं हे रिकॅप. आज आपल्याला याचा पुढचा मुद्दा बघायचा आहे, तो बघायचा आहे सोलेनॉइड. कोणता मुद्दा बघायचा? सोलेनॉइड. आता काय कशाला म्हणायचं सोलेनॉइड? काय आहे सोलेनॉइड? तर सोलेनॉइड म्हणजे काय आहे, तर इट इज अ कॉपर वायर. काय आहे? कॉपर वायर वुंड इन द फॉर्म ऑफ लूप्स. हे काय आहे? सोलेनॉइड म्हणजे काय आहे? तर इट इज नथिंग बट इट इज अ कॉपर वायर. हो, आणि कॉपर वायर अगदी रेझिस्टिव्ह कोटिंगसह बरं का. वरी जे प्लास्टिकचं कोट असतं किंवा रबरचं कोट असतं अगदी तसं विथ रेझिस्टिव्ह कोटिंग. इट इज कॉपर वायर. काय आहे? वुंड इन चेन ऑफ मेनी लूप्स. हो, आणि लूप्स मध्ये आपण जर का ते गुंडाळलं, हो, आता तुम्हाला दोऱ्याची रीळ असते का नसते? एका खापटाच्या एका नळीवर दोरा गुंडाळलेला असतो, रील असते दोऱ्याची,
ते सुद्धा काय दोऱ्याचे काय असतात, लूप्सच असतात. अगदी तसंच आपण काय केलं, एखादा कंडक्टर घेतला आणि त्याच्यावरती कॉपर वायर काय केलं, उंड केलं, असं लूप्स तयार केलं, फक्त काही नाही गुंडाळलं. तर जे काय रिझल्ट आणि त्याचे दोन टोकं काढले आणि ते कशाला जोडले, बॅटरीला किंवा सोर्स ऑफ करंटला जोडले, तर जे काय रिझल्टंट स्ट्रक्चर तयार होतं त्याला काय म्हणायचं, सोलेनॉइड. त्याला काय म्हणायचं, सोलेनॉइड. इथं तुम्हाला डायग्राम दिलेली बघा, ह्या सोलेनॉइडची काय दिलेली डायग्राम दिली. पहा डायग्राम मध्येच कळतं आपल्याला. हे बघा, पहा अशी डायग्राम दिली. हे काय आहेत, कॉपर वायरचे आणि काय आहेत, लूप्स आहेत. आणि ह्या लूप्सचे दोन टोकं कशाला जोडले, बॅटरीला जोडले. तर एक पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीला जोडलं आणि दुसरं निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरीला जोडलं. आणि ज्यावेळेस याच्यामध्ये की टाकली आणि आपण की क्लोज केली की करंट काय होईल, फ्लो होईल. तो फ्लो कशामधून होईल, ह्या लूप्स मधून सुद्धा फ्लो होईल. आणि ह्या लूप्स मधून फ्लो झाला की काय होईल, की याच्या आजूबाजूला काय तयार होईल, मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. आणि मग तुम्हाला आकृती क्रमांक 4.9 मध्ये ते जे दाखवले तर त्या रेषा, ह्या अशा रेषा दाखवलेल्या आहेत. ह्या रेषा काय आहेत, ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत. ह्या काय आहेत, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत. हे मॅग्नेटिक फील्ड दाखवतात. ह्या ज्या रेषा आहेत ह्या मॅग्नेटिक फील्ड काय दाखवतात. म्हणजे याला काय, आपल्याला जर का विचारलं व्हॉट इज मेंट बाय सोलेनॉइड, हो, की सोलेनॉइड म्हणजे नेमकं काय, तर इट इज नथिंग बट द मेनी लूप्स ऑफ कॉपर वायर हॅव्हिंग रेझिस्टिव्ह कोटिंग अँड इट इज उंड. आणि ते काय केले, इट इज उंड ऑन कंडक्टर, किंवा ते लूप्स अगदी तसेच ठेवले तरी चालतील. त्याला काय म्हणायचं, सोलेनॉइड म्हणायचं. आणि ज्यावेळेस आपण व्हेन इलेक्ट्रिक करंट पासेस थ्रू सोलेनॉइड, आणि ह्या सोलेनॉइड म्हणून ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट पास होतो त्यावेळेस काय होतं, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स किंवा मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्युस्ड अराउंड इज लूप्स. त्या लूप्स मध्ये काय होईल, प्रोड्यूस होईल यांच्या आजूबाजूला. आणि ह्या प्रॉपर्टीज काय आहेत, की बार मॅग्नेटच्या ज्या प्रॉपर्टीज असतात, बार मॅग्नेट तुम्हाला माहिती ना, आपण सातवीलाच पाहिलं, वडीसारखं मॅग्नेट, बार मॅग्नेट, त्याचे दोन टोक असतात, एक कोणता, एक साऊथ आणि एक नॉर्थ. की व्हेन करंट पासेस थ्रू सोलेनॉइड इट शोज the magnetic field around it and properties of magnetic field produced due to solenoid, it is very much similar to the magnetic field produced by bar magnet. बार मॅग्नेट ज्या पद्धतीनं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स प्रोड्यूस करतं, अगदी त्याच पद्धतीनं हे सोलेनॉइड सुद्धा काय करतं, मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स काय करतं, तयार करतं. आणि हे ज्या आहे की ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या असतात सोलेनॉइड, दे आर पॅरलल टू इच अदर. ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सचं काही वैशिष्ट्य असतात बरं का, दे नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कधीच एकमेकाला छेदत नसतात. मग त्या बार मॅग्नेटनं तयार झालेल्या असू द्या किंवा सोलेनॉइडनं तयार झालेल्या असू द्या, शेवटी मॅग्नेटिक फील्ड सारखंच असतं. तर काय आहे की त्या पूर्ण काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशा असतात, दे आर पॅरलल टू इच अदर. आणि काय आहे म्हणजे थोडक्यात काय आहे की सोलेनॉइड मुळे जे का मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, इट इज व्हेरी मच युनिफॉर्म. ते कसं असतं, अतिशय युनिफॉर्म असं मॅग्नेटिक फील्ड. कारण बार मॅग्नेट सुद्धा खूप युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. इन द सिमिलर वे सोलेनॉइड ऑल्सो प्रोड्युसेस अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. पहा आता जे आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ना, जर का सोलेनॉइडवर काय येऊ शकते, एक 2 मार्कला किंवा 3 मार्काला शॉर्ट नोट येऊ शकते. बा 2 मार्काला जर का आलं तर डायग्राम काढायची गरज नाही, 3 मार्काला आलं तर डायग्राम काढावं लागेल किंवा कधी कधी नुसती डायग्राम काढायला येईल. मग इथं सगळ्यात आपल्याला महत्त्वाचा पहिला मुद्दा काय सांगावा लागेल, व्हॉट इज मेंट बाय सोलेनॉइड. सोलेनॉइड म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याच्यामधून करंट गेला की मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. ह्या मॅग्नेटिक फील्ड बार मॅग्नेट सारखंच असतं आणि ते युनिफॉर्म असतं. हे 3 ते 4 मुद्दे आपल्याला सांगावे लागतील. अर्धा 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 2 मार्काचे 4 मुद्दे आणि आकृती बघा एकदम व्यवस्थित सांगतोय. काय, व्हॉट इज मेंट बाय सोलेनॉइड, त्याच्यातून करंट गेला की मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. दुसरा मुद्दा, हे मॅग्नेटिक फील्ड आणि बार मॅग्नेटचं मॅग्नेटिक फील्ड दोन्ही कसे असतात, जवळपास सारखेच असतात. आणि नंबर 4, हे मॅग्नेटिक फील्ड कसं असतं, युनिफॉर्म असतं, कारण आतमध्ये पॅरलल लाईन्स आहेत सगळ्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत. आणि हे या पद्धतीनं आपल्याला काय करावं लागेल, सांगावं लागेल. तुम्हाला लर्निंग पॉईंट्स वगैरे तुम्ही प्रोव्हाइड करतोच आहे, पण अगदी सांगतोय सुद्धा. आणि हे व्हिडिओ एकदा ऐकला आणि सोडून दिला, हा फिजिक्स सेक्शनचा चॅप्टर आहे बरं का, तसं करायचं नाही आहे. हे व्हिडिओज तुमच्याकडं तर संग्रही आहेतच, हो, पण हे फिजिक्स सेक्शनचे आता कोणते कोणते धडे घेतलेत आपण फिजिक्स सेक्शनचे,
पहिला घेतला ग्रॅव्हिटेशन घेतला, बरोबर आहे की नाही, आपण फिजिक्स सेक्शनचा धडा आहे, हे परत 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 ऐकायची. हो, ह्याला सोडून नाही द्यायचं लगेच, हे परत परत ऐकायचे. उलट आता तुम्ही लकी आहेत, बरोबर आहे. आता जर का आपण ऑफलाईन ट्युशन घेत असू तर आपल्याकडे जर का परत एखादी कन्सेप्ट विचारायची तर सरला विचारावं लागतं, वेगळा वेळ घालावा लागतो. पण नाऊ यू हॅव द व्हिडिओज, तुमच्याकडे आता काय तर रेडीमेड व्हिडिओज आहेत, थोडं रिव्हर्स फॉरवर्ड वगैरे करायचं, समजावून घ्यायचं. हे झालं सोलेनॉइड. आता पुढे आपल्याला काय दिलेलं आहे की फोर्स ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर. एक आकृतीसह आपल्याला काय केलेले समजावून सांगितलेलं आहे की फोर्स ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर की काय आहे की फोर्स ऍक्टिंग, नीट पहा हेडिंगचाच जर का नीट विचार केला नाही, हेडिंगचाच नुसत्या हेडिंगचा जर विचार केला ना क्लिअर होऊन जाते कन्सेप्ट. फोर्स ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर. बघा बघा हेडिंग मध्येच खूप मोठा अर्थ लपलेला, नुसत्या हेडिंग मध्ये. नुसती हेडिंग जरी समजावून घेतली ना मुद्दा क्लिअर होतो. फोर्स ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. इन अ मॅग्नेटिक फील्ड. फोर्स ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. एवढी मोठी हेडिंग आहे. हो, अगदी एवढी मोठी हेडिंग नुसती पाहिली किंवा वाचली तर बापरे काहीतरी विचित्र प्रकारे, पण याच्यासारखा तर सोपा प्रकार कोणता नाहीये. एवढं सोपं. आता कसं आहे बघा, फोर्स कोणावर ऍक्ट होतो? करंट कॅरिंग कंडक्टरवर. आणि इन अ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे मी काय केलंय बघा, करंट कॅरिंग कंडक्टर मी कुठे ठेवलाय? मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलाय. तर फोर्स तर ऍक्ट होणारच ना. हो, कशामुळे होणार फोर्स ऍक्ट? कशामुळे होणार फोर्स ऍक्ट? की एक करंट कॅरिंग कंडक्टर आहे, करंट कॅरिंग वायर आहे. हेच तुमच्या पुस्तक काढा, तुमचं पान क्रमांक 55 वर प्रयोग येतो. तर जो आहे बा असं इथे वायर लावलेला आहे आणि इथं हे जे हॉर्सशू मॅग्नेट आहे त्याने मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केलेलं आहे. तर हे जे त्या आकृती वाटलं झालं तर पण मुळात प्रश्न पडतो हेडिंग ऐकूनच का म्हणून फोर्स ऍक्ट होत असेल करंट कॅरिंग कंडक्टर ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्डवर ठेवलाय. सोपी गोष्ट आहे बघा. करंट कॅरिंग कंडक्टर काय प्रोड्यूस करतो? करंट कॅरिंग कंडक्टर काय प्रोड्यूस करतो? मॅग्नेटिक फील्ड. बरोबर आहे. म्हणजे स्वतः करंट कॅरिंग कंडक्टर काय आहे? स्वतः करंट कॅरिंग कंडक्टर काय? स्वतः एक मॅग्नेट आहे. करेक्ट आहे ना. जेव्हा एखाद्या कंडक्टर मधून करंट गेला मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो, म्हणजे तो स्वतः एक मॅग्नेट आहे. आणि ज्यावेळेस आणि त्यालाच मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवले दुसऱ्या. मग मला सांगा, हे पहा एक निसर्ग नियम आहे, दोन मॅग्नेट्स कधीच शांत बसू शकत नाहीत. कधीच शांत बसू शकत नाही दोन मॅग्नेट्स. तुम्ही दोन मॅग्नेट जर का जवळजवळ आणले तर ते एकमेकावर फोर्स ऍक्ट करणार, म्हणजे करणारच आयदर रिपल्सिव्ह ऑर अट्रॅक्टिव्ह. एकतर ते एकमेकाला लांब ढकलतील किंवा एकमेकाला जवळ ओढतील. हे जे आहे तिथं हा निसर्ग नियम आहे. ही स्पॉन्टेनियस अशी कृती आहे, उत्स्फूर्तता आहे याच्यामध्ये. म्हणून हेडिंग आपल्याला सांगतं की पहिल्यांसारखा आपल्याला प्रश्न विचारला व्हाय फोर्स का ऍक्ट होतो, तर आपल्याला सांगावं लागेल व्हेन करंट फ्लोज थ्रू कंडक्टर इट प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट अँड व्हेन सच मॅग्नेटिक फील्ड जे आहे इट इज प्लेस्ड in another magnetic field there will be the definitely a force. त्यावेळेस फोर्स तर काय होणार आहे? ऍक्ट होणारच आहे. आता फक्त काय आहे? आता फोर्स काय आहे बघा. आता इथे विचार करायची गोष्ट बरं का. परत कोणती विचार करायची गोष्ट आहे की फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे. फोर्सला दिशा आहे. फोर्सला एक निश्चित अशी
दिशा आहे. मग हे कशावर अवलंबून असते तर डायरेक्शन ऑफ फोर्स. बघा कशावर अवलंबून आहे, बघा बघा बरं का, बघा डायरेक्शन ऑफ फोर्स कशावर अवलंबून आहे हे डायरेक्शन ऑफ फोर्स. इट डिपेंड्स ऑन बोथ. नंबर 1 डायरेक्शन ऑफ करंट आणि नंबर 2 डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. अहो सोपं ना, दोन गोष्टी तिथं, एक करंट आहे आणि दुसरं मॅग्नेटिक फील्ड आहे. अहो ह्या दोन वेक्टर क्वांटिटीजवर याचे डायरेक्शन अवलंबून आहे. इतकी सिंपल गोष्ट आहे की काय आहे, इट डायरेक्शन ऑफ दिस फोर्स डिपेंड्स ऑन डायरेक्शन ऑफ करंट and direction of this force depends upon direction of magnetic field. अहो दोनच गोष्टी आहेत इथं, हेडिंग मध्ये दोन गोष्टी आहेत, दोन्ही वेक्टर क्वांटिटी आहेत, दोन्ही एकमेकांच्या सानिध्यात आहे म्हणून फोर्स लावा लागले. फोर्स सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे, मग त्याची डायरेक्शन कोणावर अवलंबून असणार आहे, डायरेक्शन ऑफ करंट आणि डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आणि ज्या वेळेस लक्षात घ्या, ह्या ज्या वेळेस डायरेक्शन ऑफ करंट आणि डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ह्या दोन्ही ज्यावेळेस एकमेकाला काय काढलाय, मी काटकोन काढलाय. व्हेन हा फोर्स मॅक्झिमम कधी असतो, हा फोर्स मॅक्झिमम कधी असतो, हे ज्यावेळेस करंट कॅरिंग कंडक्टर placed in a magnetic field exert a force. Direction of this force depends upon direction of current. It depends upon direction of magnetic field. आणि हा फोर्स मॅक्झिमम कधी असतो, मॅक्झिमम जास्तीत जास्त कधी येतो तर दिस फोर्स इज मॅक्झिमम when both direction of current and direction of magnetic field are perpendicular to each other. दोन्ही एकमेकाला कशा असतात, परपेंडिक्युलर असतात. त्यावेळेस काय असतं की हे दोन्ही फोर्स जे आहेत, ह्या दोन्ही ज्यावेळेस एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत, 90 अंशाच्या कोनात आहेत, त्यावेळेस हा फोर्स कसा येतो, मॅक्सिमम येतो, सगळ्यात जास्त येतो. लक्ष द्या, हे अतिशय सोपं करून मी तुम्हाला सांगतोय की मुळात फोर्स का ऍक्ट होतो. नंबर 1 गोष्ट, हा फोर्स कशावर अवलंबून असतो. नंबर 2 ची गोष्ट, आणि हा फोर्स मॅक्सिमम कधी असतो ती. आता पण एक गोष्ट सायंटिस्ट लोकांना सतत होती, कोणती, हा पहा, नाही विचार करायचा, कन्सेप्ट आहे कोणती, हा सर मॅग्नेटिक फील्ड वेक्टर क्वांटिटी आहे, इलेक्ट्रिक करंट वेक्टर क्वांटिटी आहे, फोर्स सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे. फोर्सची डायरेक्शन ह्या दोघांच्या डायरेक्शनवर अवलंबून आहे आणि ह्या दोन्ही ज्यावेळेस एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत त्यावेळेस फोर्स मॅक्झिमम असतो. हो, पण सायंटिस्ट लोकांना एक प्रश्न पडला होता, फोर्सला डायरेक्शन आहे ना, ह्या फोर्सला डायरेक्शन आहे ना, मग ती डायरेक्शन कशी 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 दाखवायची, कशी डिटरमाइन करायची. हो, आता करंटची डायरेक्शन आपल्याला सांगता येते, काय, फ्रॉम, ज्याला एक आपण म्हणतो की ऍक्च्युअल डायरेक्शन ऑफ करंट फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. करंटची दिशा निश्चित करता येते, मॅग्नेटिक फील्डची दिशा सुद्धा निश्चित करता येते की फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल त्याच्या मॅग्नेटिक आहे. पण हे फोर्स तयार होतो, त्याची डायरेक्शन सुद्धा दोघांच्या डायरेक्शनवर आहेत. पण नेमका प्रश्न विचारला गेला होता कोणता, इलेक्ट्रोमॅग्नेटिक ओरेस्टेड साहेबाला प्रश्न विचारला जात होतो. त्या काळची सायंटिफिक कम्युनिटी ओरेस्टेड साहेबाला प्रश्न विचारायची, ठीक आहे फोर्स तयार होतो, त्याच्या ह्या दोघांच्या डायरेक्शनवर अवलंबून आहे, दोन्ही परपेंडिक्युलर असल्यावर मॅक्झिमम आहे. पण म्हणले साहेब फोर्सची नेमकी डायरेक्शन सांगा ना आम्हाला, फोर्सची नेमकी डायरेक्शन सांगा. नेमकी डायरेक्शन कशी ती ओरेस्टेडला सांगता आली नाही. पण जो फ्लेमिंग नावाचा सायंटिस्ट होता, फ्लेमिंग, तर ते काय म्हणला, तो आपले बाये हात का खेले. काय म्हणला तो फ्लेमिंग, काय म्हटला की इतकं अवघड आहे पण तो माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे, इतकं माझ्यासाठी सोपं आहे. त्याने काय म्हणला, इतकं माझ्यासाठी सोपं आहे. ओवरस्टेड परेशान झाला होता, त्याला ती डायरेक्शन देता आली नव्हती. फ्लेमिंग सेड इट इज व्हेरी इझी, मेरे बाया हात का खेळ आहे. आणि कोणता नियम दिला त्याने नियम दिला, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. जगाला कोणता नियम दिला, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल.
हो. आणि आता मग आपण पहिल्यांदा सांगायचं हा रूल कशासाठी वापरतात, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. तर दिस पर्टिक्युलर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल इज युज्ड टू गिव्ह डायरेक्शन ऑफ फोर्स exerted on current carrying conductor placed in a magnetic field. कशासाठी, हा पहा 3 नियम शिकायचे आपल्याला ह्या धड्यामध्ये. राईट हँड थंब रूल मी अगोदर सांगितलेला आहे, कशासाठी वापरतात ते सांगितलेलं आहे. हा पहिल्यांदा हे आपल्याला कळालं पाहिजे कोणता रूल कशासाठी वापरायचा आहे. अजून एक आपल्याला फ्लेमिंग्स राईट हँड रूल सुद्धा येणार आहे. तर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल कशासाठी वापरायचा आहे, तर इट गिव्स डायरेक्शन ऑफ फोर्स. कशासाठी, डायरेक्शन ऑफ फोर्स देण्यासाठी. कोणता फोर्स, व्हेन करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. हो, की करंट कॅरिंग कंडक्टरवर जो फोर्स अप्लाय होतो मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर त्याचं जी डायरेक्शन देण्यासाठी काय आहे, तर हा रूल वापरतात. लक्षात घ्या कशासाठी वापरतात, टू डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ फोर्स exerted on current carrying conductor placed in a magnetic field. मग काय आहे हा रूल, तर त्याने सांगितलं काय आहे की याच्यामध्ये त्याने सांगितलं स्ट्रेच युअर, स्ट्रेच करा. काय करा, स्ट्रेच. मी सोप्या शब्दात सांगतो, स्ट्रेच. काय आहे स्ट्रेच, लेफ्ट हँड थंब. हो, स्ट्रेच लेफ्ट हँड थंब. त्यानंतर काय आहे, कॉमा इंडेक्स फिंगर, इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर. त्याने सांगितलं काय करा, स्ट्रेच करा. स्ट्रेच, स्ट्रेच म्हणजे ताण. कोणते कोणते, काय आहे की 3 बोट ताण. काय आहे की हे बा, हे बा, हे बा, नीट लक्ष द्या, माझ्या बोटाकडे लक्ष द्या. हे बा, कॅमेरा माझ्या बोटा लेफ्ट हँडवर फोकस करतो बरं का मी. हे बा, स्ट्रेच युअर, हे लेफ्ट हँड माझा, थंब बरोबर आहे, इंडेक्स फिंगर आणि हे आहे मिडल फिंगर. बरोबर आहे ना. हो, स्ट्रेच युअर थंब, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर. कसं स्ट्रेच करायचं, इन सच अ वे दॅट दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हे सगळे फिंगर्स एकमेकाला कसे गेले पाहिजेत, परपेंडिक्युलर गेले पाहिजेत. हे पहा, थंब आणि इंडेक्स फिंगर परपेंडिक्युलर आहे का नाही, आहे. हे पहा, हे इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर एकमेकाला कसे आहेत बघा, परपेंडिक्युलर आहेत का नाही. पहा, असं दाखवतो, असं दाखवल्यावर कळतं. बघा 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 बघा, हे इंडेक्स फिंगर, हे मिडल फिंगर आणि हे थंब तिन्ही एकमेकाला कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. हे स्ट्रेच करायचे. बघा, नियम कुठून सुरू होतो, स्ट्रेच युअर, हा इंडेक्स फिंगर, स्ट्रेच युअर, आता थंब पासून सुरू. स्ट्रेच युअर थंब, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर. या हो, कसा कसा, स्ट्रेच युअर थंब, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर. असा आले का नाही, परपेंडिक्युलर एकमेकाला. तिन्ही बोट एकमेकाला. इन सच अ वे दॅट दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. सगळे एकमेकाला कसे गेले पाहिजे, तर परपेंडिक्युलर गेले पाहिजे. आणि सांगायचं इन सच पोझिशन, जर का इंडेक्स फिंगर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड दाखवत असेल, इन सच पोझिशन व्हेन इंडेक्स फिंगर काय दाखवतं, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि मिडल फिंगर जे आहे ते काय दाखवतं, डायरेक्शन ऑफ करंट. मिडल फिंगर डायरेक्शन ऑफ करंट दाखवत असेल, डायरेक्शन ऑफ करंट दाखवत असेल, तर थंब तुमचा जो लेफ्ट हँड थंब आहे, इट शोज डायरेक्शन ऑफ फोर्स. ते काय दाखवतं, डायरेक्शन ऑफ फोर्स. फ्लेमिंग त्याच्यामुळेच मला आता वो तो मेरे बाय हात का खेले, ते मला प्रयोगशाळेत, तुमचा प्रयोगशाळेत चालू असेल, तुम्हाला करंटची डायरेक्शन माहिती आहे. हो, तुमचं जे मिडल फिंगर आहे ते करंटच्या डायरेक्शनमध्ये ठेवा. डावी जे आहे निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल, बरोबर आहे. ते मला ह्या पहा, ही करंटची डायरेक्शन असेल, ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असेल, ही मिडल फिंगर म्हणजे करंटची डायरेक्शन असेल, इंडेक्स फिंगर म्हणजे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असेल. दोन्ही डायरेक्शन आपल्याला प्रयोगशाळेमध्ये तपासता येतात. त्या पद्धतीने बोटं सुद्धा करता येतात. हो, हे असं 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 वेगळं फिरवता येतो हात. तर हे ज्यावेळेस दाखवतात, तर ते मला त्यावेळेस हा जो थंब आहे, थंब लेफ्ट हँड
हा थंब काय दाखवतो? डायरेक्शन ऑफ फोर्स दाखवतो. काय दाखवतो? डायरेक्शन ऑफ फोर्स. बघा काय स्टेटमेंट आहे. हे पहा स्टेटमेंट मधला आशय महत्वाचा. थोडं इथं हे एकदम न्यूटनच्या लॉ सारखं नाहीये. थोडं इकडं तिकडं जर झाले शब्द तरी चालतं, पण आशय महत्वाचा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय? स्ट्रेच युअर लेफ्ट हँड थंब कॉमा इंडेक्स फिंगर कॉमा मिडल फिंगर इन सच अ वे दॅट, अशा पद्धतीनं दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. इन दिस पोझिशन, इफ index finger gives direction of magnetic field, middle finger gives direction of current, then thumb shows direction of force acting on current carrying conductor. हा झाला, काही हरकत नाही. इथं थांबूयात आपण. थँक्यू.